या स्पर्धेच्या निमित्तानं आपण घेतोय यंदाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या अहिल्यानगर जिल्ह्याचा असणारा हा गुणवान खेळाडू आहे सौरभ राऊत, जो यू मुंबईकडून आपण पाहतो. सिनियर नॅशनलला 3 वेळा आपण पाहिलं, बीच कबड्डी नॅशनल असेल 2 वेळा आपण याला पाहिलं. त्याचबरोबर खेलो इंडिया 2024 साठी ते गेले, त्या नेतृत्व कसं प्रदर्शन केलं होतं. एक महत्वाचा जिल्हा की 5 वेळा आपण पाहिलं राज्य अजिंक्यपद स्पर्धेत फायनल पर्यंत संघ खेळला. यावर्षी आपण पाहिलं तर कोल्हापूरवरती मात केली होती. याच अहिल्यानगरचा असणारा हा गुणवान खेळाडू या ठिकाणी सौरभ राऊत आपण पाहिला. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी शिवमुद्रा कोल्हापूर या संघाकडून ज्याला आपण पाहतो. अधिक पटनासाठी आपण पाहिला 2 वेळा. बीच नॅशनल विशाखापट्टणम 2025 असेल, जिल्हा नॅशनल हैदराबाद असेल, खेलो इंडिया 2023 असेल. त्याचबरोबर खेलो इंडिया बीच 2025 ला आपण न्यू दमणला पाहिलं. नेतृत्व असं खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार. रंगतदाराच्या वेळी या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. आता 5 मिनिट बाईक आहे म्हणजे समजलं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध मुंबई पोस्टल. फर्स्ट ऑफिशियल कॉल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वर्सेस मुंबई पोस्टल. इस मैच के बाद होने वाला अगला मैच बीबीसीएल विरुद्ध मुंबई पोस्टल. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू. जर तुम्ही तो रिव्ह्यू गमावलं तर त्यापुढे तो रिव्ह्यू रिटेन होणार नाही. प्रत्येक कोच आणि मॅनेजर यांना हिच्या पण नोंद घ्यायचे. हर मैच में से एक रिव्यू मिलेगा. अगर वो रिव्यू आपने गवा दिया तो उसके बाद कोई रिव्यू नहीं होगा. तो कोच और मैनेजर इसका ध्यान रखिए.
बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आणि मंडळाच्या असणाऱ्या अमृत महोत्सव वर्षाचं औचित्य साधून अश्रेणी पुरुष अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आहे ते आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य आमदार आदरणीय सुधीरभाऊ शिंदे यांच्या अथक अशा मेहनतीतून आणि त्यांच्या विशेष सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करत असताना अत्यंत नेत्रदीपक अशा लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहणार यात काही शंका नाही. बीपीडी आपण पाहतोय अर्थात मुंबई बंदर दुसऱ्या बाजूला आपण तमिळ फ्लायबाज यांच्या दरम्यानची असणारी लढत पाहतोय. पुढे मित्रांनो पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाचे क्षण आपण पाहतोय. ज्या खेळाडूबद्दल आपण बरोबर बोलतो तो साई पाटील आक्रमणासाठी सज्ज होतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन अनेक स्पर्धांच्या माध्यमातून होतं. एक राईट लीडर आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण चांगल्या चांगल्या आपण पाहतो. सुरेश साई पाटीलचा आपण ॲपमधून शिकतोय तो तमिळ फ्लायबाजच्या त्याचे संपूर्ण स्पर्धेसाठी नेमलेले महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे ऑब्झर्वर आणि मुंबई कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी, महाराष्ट्र नॅशनल बोर्डचे प्रेसिडेंट व 85 कमिटीचे मेंबर विश्वास मोरे आपल्यासुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे बंड्यामारुती वतीने आपल्याला सुद्धा विश्वास मोरेचे मनापासून धन्यवाद. आपली कामगिरी आपण कधीच विसरू शकणार नाही. आपला सिंहाचा वाटा ही संपूर्ण स्पर्धा घडवून आणण्यामागे विश्वास मोरे आपल्या मनापासून आभार. निश्चित आलं आपण पाहतोय महाराष्ट्राचं जे कबड्डीचं आपण जे ग्लॅमरस स्वरूप पाहतोय ते करत असताना महाराष्ट्रातले अनेक खेळाडू आज आपण प्रोच्या माध्यमातून आपण पाहतो. विविध स्पॉन्सर्स आहेत, संधी देतात, त्यांच्यात गुणवत्ता आहे जरूर आहे, मात्र त्यांना प्लॅटफॉर्मवर आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे. जसं आपले खेळाडू आहेत त्याचबरोबर आज महाराष्ट्रातले अनेक पंच आपण पाहतो प्रोच्या माध्यमातून या सगळ्यांना एक संधी देत असतात आणि त्यांना मोटिवेट करत असतात. त्यांचे विश्वास मोरे सर खूप खूप धन्यवाद असतील महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्राच्या वतीनं आदरणीय सन्मान्य मोरे साहेब. लढत अत्यंत महत्वाची बिग फाईट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार यात काही शंका नाही. एक समर्पणाची साथ असते आणि महाराष्ट्रातल्या युवकांचा आयडॉल आपण पाहतो. महाराष्ट्राच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रातल्या सगळ्यांमध्ये आपण पाहतो. सगळ्या विषयांवरती साहेबांचे असणारे विचार आपण अनुभवलेले आहेत. माझ्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय आदित्य साहेबांचे या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. सामन्याकडे आपण पाहतोय कबड्डीचा असणारा उभा सितारा आहे तो गौरव यांचं असं संगीत इतिहास स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो कबड्डीच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं बीपीटी पॉडकास्ट महत्त्वाचा असणारा संघ आपण पाहतो. MIP प्लेयर्स आपण पाहतो या स्पर्धेच्यासाठी तमिळच्या माध्यमातून आपण माझं तमिळ फ्लायबाज आपण संघ पाहतो. चांगली संधी आहे या स्पर्धेच्या निमित्तानं एक साठी आपण पाहिलं तर आपल्या आज मंडळाचा बंड्या मारुती सेवा मंडळाचा दिनेश देखील आपण पाहतोय. जर्सी नंबर 6 जो खेळाडू आपण आहे. सौरभ येतो आपण पाहतो.
जे मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे जे ऑडियन्स आहेत विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये आपण असं करूया. ही प्रगतच्या अशा गॅलरी आपणासाठी आहे. मग आपण प्लेयर्ससाठी आपण पाहतो स्टेजच्या खालच्या बाजूचं असं जे काश्मीराच्या खालची जी गॅलरी आहे ती आपण फक्त प्लेयर्ससाठी आपण आरक्षित करू. उरण जागेमध्ये आपण सगळ्या क्रीडा रसिकांना आपण संधी देतो. सगळ्या विरुद्ध अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 नेतृत्व असं आयोजन पंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतो. मित्रांनो अनुराग सिंग नावाचा खेळाडू ज्याला आपण पाहिलं प्रयत्न दमदार होता. अनुरागचा मूळचा रायगडचा हा खेळाडू आहे. यावर्षी रायगड जिल्ह्याला थर्ड प्लेस मिळाला आपण पाहिलं. ही राज्याची क्रिकेट स्पर्धा यावर्षी नाशिक सिन्नर इथे संपन्न झाली. या संघातून metro con de metro con metro con with the video എന്താ അവസ്ഥ? नीट दे पड़ नीट है ठीक है पहिला पंधरा असतो करा मी करणार नितिशन का लड़के का 30 तारीख अच्छा लगता है दोस्त आएंगे अच्छा चलेगा आवाज का हमारे लिए क्या बात है गाड़ी से निकल जाएगा ये दुकान वाला आदमी बोले बच्चे का आधे गाड़ी मेरे को नवीन दिसत आहेत पण हे चेहरे प्रो कबड्डीत आपल्यासाठी येणारे अनेक नॅशनल खेळाडू आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे पण या ठिकाणी मात्र आपल्या मुंबईचा संघ जबरदस्त अशी टॅकल होताना आणि आपल्याला टाकले सर नक्कीच संपूर्ण खेळाडूंबद्दल माहिती देतच आहेत. अनेक प्रो कबड्डीबद्दल चेन्नईने खेळले, अनेक रायगडचे खेळाडू असू द्या, अनेक कोकणातले खेळाडू असू द्या, अनेक अहिल्यानगरचे खेळाडू असू द्या, ठाण्याच्या असू द्या किंवा मुंबईच्या असू द्या, अशी अनेक संपूर्ण माहिती टाकले सर नक्कीच आम्हाला प्रत्येक प्रेक्षकाला देतात. कुठेतरी वाटत असेल की नवीन चेहरे पण नक्कीच प्रत्येक मॅच अतितरीची लढाई या ठिकाणी होताना पाहत होता. पण ही सामना सुद्धा सौरभ आपल्या संघाला गोल मिळवताना अशी चांगली कामगिरी त्याला करावं लागणार. कारण बलाढ्य मोठा संघ त्यामुळे त्याला
ट्राय झाला ते आणखी आला तर पाहतोय आक्रमणासाठी रोहित तांडिवा हा देखील तितक्याच मुलाचा महत्वाचा खेळाडू आपण तमिळच्या माध्यमातून पाहतो. पुढचा आपलं नाव राजस्थान जयपूरचा असणारा खेळाडू आहे. तेव्हा आपण त्याला पाहिलं तिथं नॅशनलला असेल आणि नेतृत्व असं प्रदर्शन या खेळाडूच्या सक्सेस होकर आपण या ठिकाणी पाहतो मुंबई कॉर्पोरेटचे त्यानंतर सध्या ग्राउंडला संधी सौरभला की आपण आपल्या संघाला एक ऑलआउट परिधान करून आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याची एक गुणांची आघाडी सध्याच्या स्थितीला कमी करण्याचा ज्यांनी वारंवार टॅकल केलेली सौरभला आपण या क्षणाला सौरभ वरचढ चढताना आपण पाहत आहोत. आपण पाहतो तमिळ कलाईबाचा बदलता जिल्हा स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतो. एक नेत्रदीपक असा एक गुरुवारशी असा संघर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अप्रतिम असा प्रयत्न दोन्ही संघाकडून संघर्ष असा करा की विरोधकाने देखील कौतुक केलं पाहिजे. त्या पद्धतीनं खेळातले असणारे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतो. मोठ्या सामन्यावरती गोड बाजी मारतो यशाचा बाजी संजय जी सूर्यवंशी सर आपला सुरत त्यामुळे व्यासपीठावरती स्थानापन्न केले. संजय जी सूर्यवंशी शिवछत्रपती अवॉर्ड अहिल्यानगरच्या आझाद क्रीडा मंडळ आणि ग्रामीण भागातला असणारा हा खेळाडू महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य या खेळाडूला घडवणं वेगवेगळीनं संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. यंदाच्या ज्या सगळ्याच्या व्यावसायिक स्पर्धा आपण पाहिल्या, सिलेक्शन टुर्नामेंट्स पाहिल्या, त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं एक महत्वाचा असणारा चेहरा आहे या बीपीटीचा आपण पाहतोय. साई पाटील, सौरभ राऊत यासारखे असणारे महत्वाचे खेळाडू. त्याचबरोबर आपण रवी पाटील जो युवाच असणारा कॉर्नर आहे, त्याचबरोबर लोकेश इनको बेटे तो मौसम पण इथं